आज घरी कोणीच नव्हतं, असं कच 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 कांदा कापून घ्यावा म्हणलं. कांदा काय पटपट कापना, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवण्यासाठी आधीच थोडा कापून ठेवला. कांद्याचं काय तोपर्यंत कोथिंबीर कापून घेतली. कोथिंबीर कापता कापता बताई लागली. मी व्हिडिओ दाखवलीच नाही तुम्हाला. अशा पद्धतीने सगळं करून घ्यायचं. घरी कोणी नसल्यावर आपलं सगळं राज्य. घरामध्ये मस्त चिकन आणून ठेवायचं आणि घरातली सगळी बाहेर गेली की गपचूप चालू करायचं गॅस बेस आणि मग चालू करायचं खायला बनवायच्या पद्धतीमुळे चिकन हा एकदम मस्त आणलं होतं. त्यात टाकायचं तेल टाकल्यानंतर त्यामध्ये तेल जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं. तेल टाकल्यानंतर कांदा टाकायचा, असा कच 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 भाजून घ्यायचा. कांदा टाकल्यानंतर मटणामध्ये मीठ हळद हे सगळं मिक्स करून घ्यायचं. असं मस्त हाताने काचा 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 हलवायचं. हलवल्यानंतर मस्त 2 मिनिटं तिथं दाबून ठेवायचं. मस्त मुरतं त्याच्यामध्ये कांदा. तोपर्यंत आपल्याला मस्त बाजूला ठेवायचं. बाजूला झाला की कोथिंबीर असं कचकच हलवायचं आणि त्यामध्ये फटाक मटण टाकायचं नाही, कारण तेल बी रोडू शकतं. मग मी टाकून नाही तसं. मटण टाकल्यानंतर असं थोडं कचकच 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 हलवून घ्यायचं. कचकच कचकच हलवून झाल्यानंतर त्याच्याकडे बघायचं. तोंडाला पाणी अजिबात सुटू द्यायचं नाही, कारण तोंडाला पाणी सुटल्यावर मला काय आवडत नाही. मी कचकन कच्चच खाऊन टाकतो डायरेक्ट. तोपर्यंत माझ्या लागली म्याव 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 करायला. त्याला एक टेस्ट टाकला ती काय मला मनातलं मन थँक्यू बी मानी ना, नुसतंच गप्पा गप्पा खाते. ती म्हणली एवढंच नाच. ती काय बघा नाच, मी त्याला बोलतोय आई. असं पद्धतीनं मस्त मसाला बिसाला सगळं करून घ्यायचं आणि चिकन शिजून झालेलं आहे. ते त्या ताटात चिकन वेगळं काढायचं, रस्सा वेगळा काढायचा. तुम्हाला तर सांगितलेलंच आहे, गावरान पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहे. हे काळा मसाला घ्यायचा, मस्त तेल टाकायचं त्याच्यामध्ये. आता हे घेतलेलं आहे येसूर. हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी कसं बनवायचं असतो. ह्याच्यात टाकायचं अद्रक लसूण सगळं मस्त भाजून घ्यायचं. चर आवाज आला पाहिजे. आणि पुढचं टाकायचं त्यामध्ये येसूर तुम्हाला मी सांगतोच नंतर काय. मस्त असं हलवून घ्यायचं असं काळं थोडंसं लाल हो द्यायचं. मस्त एक खोबरं घेतलेलं आहे बारीक करून मिक्सरमधून टाकायचं. कचकन टाकायचं असं मस्त गार 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 हलवून मस्त ते एकदम व्यवस्थित पद्धतीने भाजून घेतला की संपला विषय. मग कोथिंबीर टाकली की कर वाजली पाहिजे अशी भाजायची. आणि हे 2-3 प्रकारचे वाटण मसाला, कांदा लसूण मसाला हे सगळं मिक्स केलेलं आहे. अशा पद्धतीने गर हलवून घ्यायचं. काळा मसाला संपला विषय. आता कसं एकदम चविष्ट वास सुटला आहे. आणि हे आपला चिकन मसाला थोडा टाकायचा, थोडा वरून ठेवायचा टाकायला. मस्त टाकून घ्यायचं, हलवायचं मस्त. आणि ते आपण ते उकड काढलेले आहेच, त्याच्यातली एक पळी घ्यायची आणि कचकन टाकायचं त्याच्यामध्ये. मस्त असं हलवायचं त्याला. मस्त असं खमंग वास सुट द्यायचा. काही संपला विषय. मग ते उकडून मटण काढून ठेवलेलं साईडला, त्यामध्ये काचकन टाकायचं आणि ते हलवायचं. तुम्हाला खायसाठी सगळं वेगळं काढायचं असेल वेगळं काढू शकता. तसं मी काय नाही, गावरान पद्धतीने काळा रस्साची भाजी बनवणार आहे. त्याच्यामुळे मी त्याला मस्त हलवून खायला काढणार नाही. खायला काढल्यानंतर मला काय आवडत नाही, मी सगळंच खाऊन टाईन. त्याच्यामुळं असं हलवून घ्यायचं. आणि मग काय विषय संपला. असा वास सुटलेला घमघमीत. त्यात पाणी टाकायचं ते वरून आपण उकड काढलेली. असं मस्त वरून मसाला बिसाला टाकून घ्यायचा. अरे मला काय आवडणारच. आता संपला विषय. हे कसं हे बघा बारका भाऊ मला एक पीस कमी दर